दॅट इज अर्बन लँड युजेस. सो वेलकम यू ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. तर आपण आता बघतोय 6th लेसन दॅट इज युजेस ऑफ लँड आणि त्यामधलं आपण ऑलरेडी रुरल लँडच्या युजेस म्हणजेच आपण गावातली जी जमीन असते त्या गावातल्या ज्या जमिनीचा कसा प्रकारे वापर होतो ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे 4 प्रकारे. आता आपण बघूया अर्बन लँड युजेस म्हणजे शेत जमीन सॉरी शहरातली जमीन शहरातल्या जमिनीचे कशा प्रकारे वापर होतो ते आता आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो लेट्स गो फॉर दॅट अर्बन लँड युजेस. So there has been an increase in urban settlements in 20th century. In the urban areas, the land is used for the different purpose, and it is necessary to make the maximum use of land. And in urban areas, with a reference of population, and the land is limited. Therefore, the contribution of population is dense. The distribution of the population is dense, and urban land use can be क्लासिफाईड इंटू फॉलोइंग मॅनर. तो पहिलं बघा सर्वात पहिला डिफरन्स आपण काय बघितलं होतं रुरल आणि अर्बन म्हणजे गावामधला आणि आपण बोलत होतो शहरामधला सर्वात मोठा आणि सर्वात मेन डिफरन्स सांगा बरं काय होतं. आपण तो रीड पण केलाय. तो सर्वात मोठा डिफरन्स कोणता असतो तर सर्वात मोठा डिफरन्स असतो पॉप्युलेशन. पॉप्युलेशन म्हणजेच काय तर लोकसंख्या. गावातली लोकसंख्या ही अतिशय विरळ असते आणि त्याच्याच ऑपोजिट म्हणजे त्याच्याच विरुद्ध आपण बघतो शहरामध्ये लोकसंख्या ही खूप डेन्स म्हणजे खूप घन असते. घनतावाली आपण लोकसंख्या बघू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी आपण बघू शकतो, की अ, गावामध्ये एखाद्या एरियामध्ये किंवा एखाद्या क्षेत्रफळामध्ये जर 500 लोकं राहत असतील, तर तेवढ्याच क्षेत्रफळामध्ये किंवा तेवढ्याच एरियामध्ये बेसिकली एरिया ऑफ लँड आपण जेव्हा बोलतो, तेवढ्याच एरियामध्ये आपल्याला शहरामध्ये 1000 किंवा 1500 किंवा आपण बोलू शकतो, की दुप्पट किंवा तिप्पट लोकं त्याच एरियामध्ये राहताना आपण बघू शकतो तेवढा लँडमध्ये राइट. सो हिअर इज द बेसिक अँड व्हेरी इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन द रुरल अँड द अर्बन दॅट इज पॉप्युलेशन. तर आता आपण बघूया की तसंच पॉप्युलेशनमध्ये जसं आपण बघतो की गावातले जे नीड्स असतात राइट. गावातले नीड असतात ते सुद्धा वेगळे असतात आणि शहरातल्या लोकांचे नीड सुद्धा वेगळे असतात. तर गावातले नीड जसे शेतकरी वगैरे असतात ते कंप्लीट करू शकतात किंवा गावामध्ये लोकं शेती जास्त करतात. त्याचप्रमाणे आपण अ, अ, शहरामध्ये जर बघितलं, शहरामध्ये लोकं शेतीकडे जातात का? द आन्सर इज नो. शहरातले लोकं जास्तीत जास्त करून नोकरशाही किंवा आपण कंपनी वगैरे यामध्ये काम करणारे आपण जास्त बघू शकतो, राइट? तर त्याचनुसार किंवा हा एक डिफरन्स लक्षात घेता आपण बघू शकतो, की गावातली जी जमीन आहे किंवा द लँड ऑफ द रुरल एरिया इज यूज्ड डिफरंटली अँड वी विल सी हाऊ द डिफरंटली वी कॅन यूज द अर्बन लँड. म्हणजे काय आपण काल बघितलं होतं, की गावातली जमीन ही मुख्यतः वेगवेगळ्या कारणासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारे वापरण्यात येते. परंतु तेवढ्याच वेगवेगळ्या प्रमाणे आपण अर्बन म्हणजेच शहरी लँड ती सुद्धा आपण कशाप्रमाणे यूज करू शकतो. तो सर्वात पहिला हा एक कमर्शियल लँड यूज. तो सर्वात पहिला यूज आपण बोलू तिथे कमर्शियल लँड यूज. कमर्शियल लँड यूज म्हणजेच काय? तर त्याच्यामध्ये जस्ट आपण तो शब्द बघूया. तर व्यावसायिक क्षेत्र. तर व्यावसायिक क्षेत्र म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये बघा आपण कधी-कधी एखादा म्हणजे बघा कंपन्या बघतो, ऑफिसेस बघतो. एखाद्या माणसाचं एक स्वतःचं प्रायव्हेट ऑफिस बघू शकतो किंवा ऑफिसेसनी भरलेला जो आपण कमर्शियल टॉवर म्हणतो बघा. ते काही बिल्डिंग असे असतात, की त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या कंपन्यांचे ऑफिसेस असतात किंवा खूप वेगवेगळ्या कंपन्यांचे तिथे ऑफिसेस असतात किंवा तिथे खूप वेगवेगळ्या कंपनी एकत्र काम करत असतात. जर आपण म्हणजे असे कमर्शियल बिल्डिंग जर लक्षात घेतलं तर त्याच्यामध्ये असं असतं, की बघा फर्स्ट फ्लोअरवर बँक असते किंवा सेकंड फ्लोअरवर दुसरी कंपनीचे काम करते, थर्ड फ्लोअरवर तिसरी कंपनी काम करते. अशाप्रमाणे आपण एकच म्हणजे जमीन भलेही ती एकच असेल, पण तिचा उपयोग कसा वेगवेगळ्या प्रमाणे करतो, तर तो यूज कसा कमर्शियल म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या तिचा उपयोग जास्त करत असतो. भलेही आपण ते एखाद्या ठिकाणावर कंपनी एस्टॅब्लिश झालेली बघू शकतो किंवा त्या कंपनीचे ऑफिसेस आहेत ते एका ठिकाणी किंवा एका टॉवरमध्ये एस्टॅब्लिश झालेले आपण बघू शकतो. बट हिअर इज this land is used for the commercially and used for commercial purpose. म्हणजे काय तर अशाप्रमाणे आपण बघू शकतो की जमीन म्हणजे शहरातली ही जमीन ही व्यावसायिकदृष्ट्या जास्तीत जास्त वापरण्यात येत असते. सो सी दॅट इज द थिंग. सो सम पार्ट ऑफ द सिटीज आर ओन्ली यूज फॉर द कमर्शियल पर्पज. त्याचा सर्वात सिंपल आणि सर्वात इझी आणि आपल्या सगळ्यांना माहीत असलेला जो आपण एरिया नाव बोलतो ते एम-आय-डी-सी.
आपण दररोज बोलतो, दरवेळेस आपण ऐकतही असतो आपल्या घरवाल्यांकडून किंवा आपण स्वतः सुद्धा आता तुम्ही 8th मध्ये आहात, तर तुम्ही जर फिरला वगैरे असेल, तर यू ऑल नो की आपल्याकडे आपण नेहमी हा शब्द ऐकला असेल, एम-आय-डी-सी एरिया, एम-आय-डी-सी एरिया, एम-आय-डी-सी एरिया. तर बेसिकली व्हॉट इस एम-आय-डी-सी एरिया? एम-आय-डी-सी एरिया म्हणजे हा असा प्रकारचा जो एरिया म्हणजे एक बोलतात ना सरकाराद्वारे हां, सरकारद्वारे आपण बोलतो. सरकारद्वारे एक प्रकारच्या अशी जागा, जी फक्त आणि फक्त कंपनी किंवा ऑफिसेस यासाठीच वापरण्यात येईल. त्या ठिकाणी लोकं राहू शकत नाही. अशा प्रकारचा जो एरिया ज्याला आपण म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो बेसिकली आपण महाराष्ट्रात राहतो, तर महाराष्ट्रामध्ये आपण त्याला एम-आय-डी-सी एरिया असं आपण त्याला म्हणत असतो. राइट? सो हिअर इस द थिंग म्हणजे हा जो वर्ड आपण जर ऐकतोय एम-आय-डी-सी त्याच्याने आपल्याला क्लिअरिफाय होईल, की व्हॉट इस द मीनिंग ऑफ दॅट एम-आय-डी-सी. सो हिअर इज द थिंग अशाच प्रकारे म्हणजे कसं होतं, की सरकाराद्वारे किंवा जे लोकल गव्हर्नमेंट असतं त्याच्याद्वारे एक लँड असते. ती लँड बेसिकली फक्त आणि फक्त व्यावसायिकदृष्ट्या किंवा तिथं तिथे कंपन्या वगैरे उभे करण्यासाठी किंवा तिथं व्यवसाय करण्यासाठी ती जागा वापरली जाते. त्याला आपण कमर्शियल लँड असं म्हणतो. तर ते कोणते-कोणते व्यवसाय आहेत? तर शॉप्स आहेत, बँक्स आहेत, ऑफिसेस आहेत. म्हणजेच आपण बँका आपण बघतो, जी दुकानं असतात किंवा मोठमोठ्या कारखान्याचे ऑफिसेस असतो, ते आपण तिथं बघू शकतो. And this has given the rise the concept of the Central Business District, that is CBD. For example, in Mumbai and the Fort area, the BKC, the Bandra Kurla complex. तर बघा आपल्या इथं आपण जर आपण बोलतो सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट तर अशा प्रकारचा एरिया किंवा अशा प्रकारचा कन्सेप्ट आज आपण बोलतो. तर बघू शकतो, ऐकू शकतो. जो सीबीडी बेलापूर किंवा बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, तर बीकेसी एरिया. तर हे जे एरिया जे आपण आता ऐकतोय हे मुंबईमधले जे एरिया आहेत. नवी मुंबईतला सीबीडी बेलापूर आणि इथला आपण बीकेसी बोलतो राइट मुंबईतला. राइट आणि तो एम-आय-डी-सी जो मी तुम्हाला बोललो होतो एम-आय-डी-सी तो बेसिकली आपण उल्हासनगरमध्ये पण तोच एरिया बघू शकतो, की ज्या ठिकाणी कंपन्या जास्त आहेत आणि प्लस डोंबिवलीच्या क्षेत्रामध्ये डोंबिवलीमध्ये सुद्धा आपण बघतो, की तिथला एम-आय-डी-सी एरिया आहे. तसं ते एरिया म्हणजे बेसिकली कोणते? तर ते म्हणजे हे कमर्शियल लँडचे काही-काही आपण बघू शकतो. कमर्शियल लँडमध्ये त्यांना काउंट होऊ शकतो. तर बेसिकली कसं आहे, की तिथं फक्त आणि फक्त कमर्शियल यूजसाठी म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या ती जमीन वापरली जाऊ शकते आणि वापरण्यात येते. ओके. तर हिअर इज द थिंग. आता आपण पुढचं बघूया रेसिडेन्शियल लँड यूज. तर रेसिडेन्शियल लँड यूज म्हणजे काय? रेसिडेन्शियल म्हणजे राहण्यासाठी, वस्तीसाठी. तर शहरामध्ये वस्तीसाठी सुद्धा आपण बघू शकतो, की जमीन ही राखीव केलेली असते. देन here is the main land uses for the residential purpose. In this area, the houses and the residential building were included. Since the population moves in the urban area, the residential land uses has increased. तर म्हणजे त्यांनी आपल्याला हे तर सांगितलं की बघा शहरातली लोकसंख्या ही जास्त असल्या कारणामुळे जी वसाहतीसाठी वापरण्यात येणारी जी जमीन आहे, राइट? ती सुद्धा जास्तीत जास्त त्याचा उपयोग होत आहे. जास्तीत जास्त उपयोग त्याचा होत आहे म्हणजे कसं, की प्रथमतः पहिले आपण बघू शकत होतो. पहिले आपल्याकडे फक्त 2 माळ्याच्या किंवा 3 माळ्याच्या बिल्डिंग होत्या बरोबर. परंतु बघा शहरामध्ये जमीन आपण वाढवू शकतो का? तर ॲन्सर इज नो. परंतु आपण असलेल्या त्या जमिनीचा आपण जास्तीत जास्त वापर करू शकतो. तर त्याच पर्पज किंवा त्याच इंटेन्शनने किंवा त्याच धोरणाने आपण काय केलेलं आहे, तर आपण ज्या ठिकाणी 3 माळ्याची बिल्डिंग 3 माळ्याची बिल्डिंग किंवा एक चाळी असायची, तर चाळी वगैरे तोडून किंवा ते 3 माळ्याची बिल्डिंग तोडून त्याच्या जागी 7 माळ्याचा टॉवर किंवा 10 माळ्याची बिल्डिंग. आता जर आपण बघतो 22-21 माळ्याची बिल्डिंग अशा प्रकारचे जे बिल्डिंग किंवा अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स आहेत ते होत आहेत. का? कारण लोकसंख्या ही शहरामध्ये जास्तीत जास्त वाढत चालली आहे आणि बघा जमीन तर वाढत नाही ऑब्व्हियसली जमीन आपण काय खिशात घेऊन फिरतो का? की नाही बाबा मला आता इथं घर बांधायचं मी माझी जमीन इथं ठेवेल आणि घर बांधेल. असं तर होणार नाही राइट? सो जे जमीन आहे त्यालाच आपल्याला जास्तीत जास्त यूज करता आली पाहिजे. यासाठीच आपण काय करतोय, म्हणजे शहरामध्ये आपण बघू शकतो, की मोठमोठे उंच टॉवर, मोठमोठे अ, अ, जास्त माळ्याचे बिल्डिंग्स आपण इथं बघू शकतो. कारण तिथं जागाही लिमिटेड आहे आणि प्लस तिथे राहणारी लोकवस्ती ही जास्त असते, राइट? आणि भले तुम्ही जेव्हा आपण बघतो ही एक परिस्थिती म्हणजे आपण कंपॅरेटिव्हली आपण बघतो. ही एक परिस्थिती कुठे आहे? तर मेट्रो सिटीजमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकं राहतात आणि जर आपण गेलो करेक्ट. जर आपण छोट्या शहरांमध्ये जर आपण छोट्या शहरामध्ये आपण बघू शकतो. होल्ड ऑन. हां. तर छोट्या शहरामध्ये आपण बघितलं म्हणजे आपण त्या टाउन्समध्ये गेलो, तर त्या ठिकाणी आपण बघतो की तिथे जेवढ्या आपल्याला अपेक्षित तेवढे मोठे तिकडे आपण बघू शकत नाही बिल्डिंग्स.
परंतु जर आपण मेट्रो सिटी म्हणजे आपण बघा आपण मुंबईमध्ये जेव्हा बघतो, कल्याणमध्ये सुद्धा आपण बघू शकतो, की आता मोठमोठ्या प्रकारचे बिल्डिंग्ज आता उभं राहत आहेत. म्हणजेच काय कल्याण, डोंबिवली, मुंबई यांचे जे पॉप्युलेशन आहे किंवा या लोकांची जी लोकसंख्या आहे, ही जास्तीत जास्त वाढत आहे. राइट. सो आता आपण बघूया द ट्रान्सपोर्ट लँड यूज in urban areas, the transportation facilities are important for the movement of goods and the people. For this purpose, the different types of transportation facilities are found in cities like public bus stop, railway lines, metro, monorail, commercial vehicles, etc. In addition to this, the number of private vehicles is also large. Hence, the city's road, the railway lines, station, petrol pumps, transport depots, and vehicle repair centers occupy the large area, and these are included in the transported land use. त्यांनी आपल्याला ओके. तर त्यांनीच आपल्याला काय सांगितलेलं आहे पुन्हा एकदा, की पुन्हा शहरातल्या जमिनीचा कुठे कसा वापर होतो? तर ट्रान्सपोर्ट लँड यूज म्हणजेच काय? तर त्याला आपण बोलतो वाहतूक सुविधाचे क्षेत्र. तर वाहतूक सुविधाचे क्षेत्र म्हणजे कोणते-कोणते? तर बघा, आपण सगळे एवढे लोकं सिटीजमध्ये राहतोय, राइट? आपण सगळेजण एवढे लोकं एवढ्या जास्त नंबरमध्ये आपण सिटीमध्ये राहत असताना आपण बघू शकतो. तर ते लोकांना त्यांच्या ऑफिसेसपर्यंत पोहोचण्याला किंवा इकडे-तिकडे पोहोचण्यासाठी आपला रोड म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर बेसिकली असणं गरजेचं आहे. बघा आपण रेल्वे रूट आहे. रेल्वे रूटमध्ये पण आपण बघतो तिथं सुद्धा रेल्वे स्टेशन पण काही ना काही जागा ऑक्युपाय करूनच आहे. बरं. रोड जे आपण बघतो ते सुद्धा काही ना काही जागा ऑक्युपाय करून ठेवलं म्हणजे काय? म्हणजे आपण रस्ते बघतोय, आपण मोनोरेल बघतोय, आपण मेट्रो बघतोय, आपण नॉर्मल लोकल गाडी बघतोय, प्लस बस बघतोय. आणि स्वतःच्या प्रायव्हेट गाड्या पण बघतोय. तर बघा या सगळ्यांसाठी काही ना काही जागा तर असणे आवश्यकच आहे. बघा जर जागाच नसती तर हे गाड्या किंवा हे जे ट्रेन्स वगैरे ते फिरू शकतात का? द अन्सर इज नो. यासाठी या कारणास्तव की हाच एक रिझन आहे, की आपल्याला ट्रान्सपोर्ट लँड यूज म्हणजेच आपण दळणवळणाच्या ज्या क्षेत्रासाठी लागणाऱ्या वाहतुकी क्षेत्रासाठी सुद्धा आपल्याला जमीन ही राखीव ठेवावी लागते. राइट? सो हिअर इज दी थिंग. त्याचप्रमाणे आपण शहरातली जमीन हे ट्रान्सपोर्ट लँड यूज म्हणजेच जे क्षेत्र आहे बेसिकली ते आपण वापरू शकतो. कशासाठी? तर द ॲन्सर इज वाहतुकी सुविधांसाठी क्षेत्र आणि प्लस त्या वाहतुकीसाठी म्हणजे त्यांचा आता समजा की आपला टायर पंक्चर झाला, तर त्यांच्यासाठी लागणारं जो दुकान असतं तो सुद्धा आपल्याला म्हणजे त्यासाठी सुद्धा लागणारी जी जमीन आहे, ती सुद्धा ह्यातच काउंट होत असते. ओके. सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट पॉइंट दॅट इज पब्लिक युनिटी एरिया. म्हणजेच काय? की दॅट वी कॉल्ड ॲज ही लोकांचे एकसाथ सो आपलं म्हणजे आपण त्याला बोलतो पब्लिक युनिटी सार्वजनिक क्षेत्र राइट. पब्लिक जे ऑक्युपेशन म्हणतो पब्लिक युनिटी म्हणजे सार्वजनिक क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्र म्हणजेच काय, की या एरियामध्ये किंवा या ठिकाणीमध्ये जसं आपण गावामध्ये बघितलं तर बघा ग्रासलँड की जो एक म्हणजे ज्याच्यावरती सगळ्यांचाच अधिकार आहे. त्याचप्रमाणे शहरामध्ये सुद्धा एक पब्लिक युनिटी एरियाज असतं. जसे वेगवेगळे म्हणजे कोणते-कोणते, की म्हणजे ते सुद्धा एक वेगवेगळ्या पर्पजसाठी यूज होतात. जसं गावामध्ये माळराण्यासाठीचे जे ग्रासलँड आपण बघतो यूज होतात. त्याचप्रमाणे जो एक कॉमन एरिया असतो, जो सर्वांसाठी असतो, तो सुद्धा आपण पब्लिक युनिटी एरिया म्हणजेच सार्वजनिक क्षेत्र म्हणून बघू शकतो. तर हा कशा-कशा प्रमाणे यूज होतो? तर बघा फॉर द सर्व्हिस सर्वात मोठा त्याचा मोटो आहे, तो आहे फॉर द सर्व्हिस. फॉर द व्हेरियस नीड्स ऑफ द पॉप्युलेशन, सम सर्व्हिसेस आर प्रोव्हाइडेड बाय द लोकल गव्हर्नमेंट बॉडी, द स्टेट government or the central government. The areas under these services comes under the categories that is, for example, hospitals, post office, police station, police ground, school, colleges, universities, etc. And the land use under the category is important. And these services discuss the tension causes due to the बर्ड पॉप्युलेशन म्हणजेच काय म्हणजे पहिलं बघा, पहिले कसं असायचं की शहरातली जी अ, अ, हे काय म्हणतात त्याला लोकसंख्या, पॉप्युलेशन हे कमी असल्या कारणाने काय असायचं, की आतापर्यंत आपण बघू शकतो की पोलिस स्टेशनला खूप मोठी जागा आहे. पोस्ट ऑफिसला खूप मोठी जागा आहे. हॉस्पिटल हे खूप मोठे-मोठे आपण बघू शकतो. स्कूल, कॉलेजेस हे सुद्धा खूप मोठे आपण बघू शकतो. परंतु शहरातली पॉप्युलेशन ही हळू वाढत असल्याने जास्तीत जास्त प्रमाणात वाढत असल्या कारणाने आपण बघू शकतो की हे जे क्षेत्र आहेत पब्लिक क्षेत्र म्हणजे सार्वजनिक क्षेत्र आहे. यांची सुद्धा जागा कुठे ना कुठे म्हणजे कुठे ना कुठे छोटी होत असताना आपण बघू शकतो, की बघा पहिले कसं व्हायचं, की
प्रत्येक शाळेला जर आपण छोट्या शहरामध्ये बघितलं, तर प्रत्येक शाळेला बघा पहिले ग्राउंड वगैरे असायचा. व्यवस्थित ते लोकं तिथे खेळत असायचे. कवायत वगैरे व्हायचे त्यांचे. परंतु काही-काही क्षेत्र आता आता आपल्याकडे काही-काही अशा शाळा आहेत, की ज्यांना स्वतःचा ग्राउंड नाहीये. त्यांच्या समोर कवायती होऊ शकणार. त्यांना वर्गामध्येच सगळे काही ॲक्टिव्हिटीज करावी लागतात आहे. अशा प्रकारचे डिफरन्सेस आपण बघू शकतो. ते कशामुळे बघू शकतो? म्हणजे इट सेम गोज फॉर कॉलेजेस ऑल्सो. कशामुळे? कारण पब्लिक युनिटी एरिया म्हणजे सार्वजनिक क्षेत्रावरती कुठे ना कुठे ताण पडत आहे. तो कोणामुळे? वाढत्या अ, लोकसंख्येमुळे. तर बघा हे एक कॉन्टेक्स्ट आपण बघितला. परंतु पब्लिक युनिटी एरिया ते कुठे-कुठे आपण यूज होतो आणि कशा-कशा प्रमाणे आपण त्याचा विभाजन करतो किंवा कोणते-कोणते सर्व्हिसेस सर्व्हिसेस म्हणजे सेवा त्याच्यामध्ये काम करतात ते आपण बघूया. तर सर्वात पहिला सेवा देणारी गोष्टी कोणती? तर हॉस्पिटल झाले, पोस्ट ऑफिस झाले, पोलिस स्टेशन झाले, पोलिस ग्राउंड झाले, नंतर स्कूल, कॉलेज म्हणजे शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी म्हणजे युनिव्हर्सिटी आपण जे बोलतो राइट? सो देअर इस अ थिंग विद्यापीठे. सो असे जे एरिया आहेत, तर हे जे क्षेत्र आहेत, जे आपल्याला सेवा देत असतात, आपल्यासाठी असतात. म्हणजे ह्याच्यावरती बघा, ह्याच्यावरती कोणाचा मालकी हक्क आहे का? तर ॲन्सर इज नो. हे ह्याचा जो यूज आहे, हा आपण सगळेजण करू शकतो. दॅट्स व्हाय इट्स कॉल्ड ॲज पब्लिक युनिटी एरिया. म्हणजेच काय? त्याला आपण म्हणतो, की सार्वजनिक क्षेत्र. तो सार्वजनिक क्षेत्राला जी भली मोठी जागा दिलेली असते किंवा त्यांना यूज होणारी जागा, ही आता कुठे ना कुठे वाढत्या पॉप्युलेशनमुळे कमी पडत आहे. हे या लाईनमध्ये इथे सांगितलेलं आहे. These services discuss the tension or disputes the tension caused due to the borrowing borrowing population. राइट. आता आपण बघूया रिक्रिएशन लँड यूज. सो रिक्रिएशन लँड यूज म्हणजेच काय ते आपण बघूया. इन सिटीज सम एरियाज have to be the specified reserve for the entertainment of the population. The uses of such spaces is mainly for field, garden, swimming pool and theater. तर बघा यासाठी आपण बोलतो क्रिएशनल म्हणजेच आपण त्याला बोलू शकतो जस्ट लेट मी हॅव दॅट मनोरंजन ऑलराइट. मनोरंजन ठिकाणे ओके. मनोरंजन ठिकाणे. तर मनोरंजन ठिकाणामध्ये आपण बोलू शकतो की काय-काय येणार तर गार्डन्स आहे. म्हणजे नॉर्मल म्हणजे बेसिकली जे आपल्याला विरंगुळा किंवा आपला जो एंटरटेनमेंट जो करणारे जे क्षेत्र आहे किंवा करण्यासाठी जे जागा लागतात ते रिक्रिएशनल म्हणजे मनोरंजन क्षेत्र म्हणून त्याला मनोरंजन क्षेत्रासाठी लागणारी सुद्धा भूमी आपण बोलू शकतो. त्याच्यामध्ये कोणते-कोणते आले? स्विमिंग पूल आले, गार्डन आले, फील्ड आले, थिएटर झाले. हे अशा प्रकारे आपण बघू शकतो. आता आपण बघतोय बघा, की कल्याणसारख्या शहरामध्ये पण आपण कुठे ना कुठे आपल्याला गार्डन्सची हे कमी भासत असते. म्हणजेच काय, तर गार्डन आपल्याकडे लोकवस्ती ही खूप जास्त असल्या कारणाने कुठे ना कुठे ते गार्डन किंवा फील्ड किंवा स्विमिंग पूल, थिएटर त्यांची कुठे ना कुठे कमतरता आपल्याला आढळून येत असते. कारण आहे तर लोक खूप जास्त आपल्याकडे आणि त्यानुसार आपल्यासाठी विरंगुळ्यासाठी तेवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात गार्डन पण उपलब्ध असायला हवे. परंतु ते आहेत का? तर आपल्याला आन्सर इज नो. तर आपल्याला त्याप्रमाणे तो चित्र कल्याणमध्ये तरी तो चित्र दिसत नाही. सो हिअर इज द थिंग हा एक असा आहे. परंतु वेगवेगळ्या सिटीमध्ये जसं नवी मुंबईमध्ये तुम्ही जाल किंवा थोडा मुंबईच्या क्षेत्रामध्ये जाल, तर तुम्हाला तिथेही पॉप्युलेशन आहे. बट कुठे ना कुठे तिथे गार्डन्सची सुविधा आपल्याला दिसेल. परंतु म्हणजे कंपॅरेटिव्हली कल्याणच्या तिथं थोडी जास्त दिसते. परंतु त्यांच्या इथे सुद्धा गार्डनवर ताण आहेच. राइट. म्हणजे गार्डनचा एरिया म्हणजे छोटा असेल एरिया किंवा बेसिकली तोच की जो एरिया असला पाहिजे त्याच्या कंपॅरेटिव्हली छोटा एरिया आपण बघू शकतो. हिअर इज द थिंग. तो एक जस्ट सांगायचा मुद्दा होता तो. बाकी काय नाही. जस्ट तुम्ही लक्ष द्या, की क्रिएशनल लँड म्हणजेच काय मनोरंजनासाठी उपयोगात करणारे भूमी. आता आपण बघूया मिक्स्ड लँड यूज. तर मिक्स्ड लँड यूज म्हणजेच काय? तर इन सच एरिया और इन सम एरिया वी विल फाइंड ऑल this to use together. Such area is said to have the mixed land, that is residential area and the entertainment area. Okay. On maps, the special color is used to indicate the such area. Red residence, blue commercial, yellow agriculture, and green forest areas. So here is the thing म्हणजे मिक्स्ड लँड यूज म्हणजे कोणते कोणते तर जे आपल्या सगळ्यांपर म्हणजे पर्टिक्युलर सेक्टर थ्रू नाही तर
त्या सगळ्यां थ्रू सगळ्यां थ्रू आपण बघू शकतो की त्यांचं त्या भूमीचा उपयोग होत असेल. म्हणजे कसं, की बघा रेसिडेन्शियल एरिया म्हणजे वसाहतीसाठी असलेली भूमी ही आपला सगळ्यां थ्रू म्हणजे आपण प्रत्येक जण त्याचा यूज वापर करू शकतो, राइट. दुसरं आपण एंटरटेनमेंट एरिया म्हणजेच आपण ज्याला आपण रिक्रिएशनल लँड ज्याला आपण बोललो, जे मनोरंजनची भूमी ज्याला आपण बोललो होतो, त्याचा सुद्धा वापर आपण सगळेजण करू शकतो. तर यालाच आपण काय म्हटलेलं आहे, की मिक्स्ड लँड यूज म्हणजे त्याच्यामध्ये सगळेजण आपण व्यवस्थित म्हणजे सगळेजण आपण एकत्र करून त्याचा वापर करू शकतो. आणि मॅप्स ओके वापर करू शकतो. त्याला आपण मिक्स्ड लँड म्हणजे मिश्र भूमी क्षेत्र असं आपण म्हणत असतो. आता पुढचं आपण बघूया, की पुढचं आपल्याला सॉरी. तर पुढचा आपल्याला एक पॉइंट आहे दॅट इज व्हॉट दॅट इज दी रेड रेसिडेन्शियल म्हणजे कधी पण मॅपमध्ये आता जर शहराचा एक मॅप असेल तर शहराच्या मॅपमध्ये हे वेगवेगळे एरिया किंवा हा वेगवेगळा लँड किंवा ही वेगवेगळी भूमी दाखवण्यासाठी वेगवेगळा कलर सुद्धा वापरण्यात येत असतो. तर आपण बघू शकतो मॅप्सवर म्हणजे नकाशावर जर नकाशावर जर रेड कलरचा आपल्याला दिसत असेल एरिया तर त्याला आपण काय म्हणतो रेसिडेन्शियल एरिया. जर ब्लू कलरचा जर आपण बोलत असेल तर आपण त्याला काय म्हणतो कमर्शियल एरिया म्हणजेच कशासाठी आपण बोलतो बिझनेस करायसाठी किंवा कामासाठी आपण वापरण्यात येणारे जे एरिया त्याला आपण कमर्शियल एरिया असं आपण म्हणतो. व्यावसायिक एरिया राइट. नंतर येलो ते ॲग्रीकल्चरसाठी आपण दाखवू शकतो आणि ग्रीन म्हणजेच फॉरेस्ट म्हणजे जंगल आपण त्याला दाखवू शकतो. सो हिअर इज द थिंग अशा प्रकारे आपण बघतो की वेगवेगळे काही लँड्स आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे आपण शो करत असतो. राइट. सो हिअर इज द थिंग आणि अशा प्रमाणे आपण बघू शकतो की अर्बन लँड कसा कोणत्या डिव्हिजनमध्ये आपण वापर करू शकतो. आणि ह्याच्यामुळे आतापर्यंत आपण बघितलेलं होतं की रुरल एरिया म्हणजेच गावामध्ये कशाप्रमाणे जमिनीचा वापर होतो आणि आता आपण बघितलेलं आहे की शहरामध्ये कशाप्रमाणे भूमीचा वापर होऊ शकतो आणि होत असतो. राइट. सो आता नेक्स्ट पॉईंट आपण बघूया ट्रान्झिशनल एरिया ऑर सबर्ब. So the rural settlement start outside the boundary areas of urban settlement. Now, but the intermediate area in between it is called the transmissional area. So in this area, there is a blend of rural and the urban land uses. In this area, the land use is of the mixed nature. In this zone, the cultural activity is also a mixed type. And over time, this area is converted into urban area or this region became the suburb that is Bandra, Bhandup are the suburb of Mumbai city. So बघा त्यांनी बेसिकली आपल्याला काय सांगितलं सर्वात मोठा पॉईंट की ट्रान्झिशनल एरिया और सबब म्हणजे काय तर आपण जो परिवर्तन होणारी जी भूमी आहे त्यांनी तोंड लावून मला शब्द बघूया हा संक्रमित प्रदेश आणि उपनगरे. so बघा आपण भले ओके जस जसं बघा आता आपण कल्याणमध्ये आहोत राईट. बँड्रा हा जो एरिया आपल्याला एक्झाम्पल दिलेला आहे बँड्रा पांडव हा एरिया म्हणजे बघा ह्याच्यामध्ये कसं सांगितलंय म्हणजे ट्रान्समिशन म्हणजे आणि सबब म्हणजेच काय तर बघा कोणते कोणते ते छोटे शहर आहे आपण बोलतो बरोबर. छोटे शहरामध्ये जर आपण बघितलं की छोटे शहरामध्ये भलेही इमारत्या छोट्या असतात आणि त्या शहरामध्ये आपण शेती सुद्धा बघू शकतो आणि छोटे छोटे कंपन्या सुद्धा बघू शकतो. म्हणजेच काय ते हळूहळू रुरल एरियाच्या सेटलमेंट पासून थोडे बाहेर आले परंतु ते कम्प्लिटली शहरामध्ये म्हणजे मोठ्या शहरामध्ये परिवर्तन झालेले नाहीयेत. तर ते जे छोटे असतात, ते जे छोटे शहर असतात त्यांना आपण काय म्हणतो, तर इंग्लिशमध्ये त्याला एक छोटासा वर्ड आहे टाउन. टाउन असं आपण म्हणतो. म्हणजे त्याला छोटी शहर आहे किंवा उपनगर असं आपण म्हणू शकतो. तर हे जे उपनगर असतात त्यांच्यामध्ये आपण दोन्ही ॲक्टिव्हिटी बघू शकतो. तिथे आपण शहराची ॲक्टिव्हिटी बघू शकतो. राइट म्हणजे छोटे-छोटे कंपनी किंवा छोटे-छोटे बिल्डिंग किंवा आपण बघू शकतो गाड्या किंवा लोकल ट्रेन्स किंवा आपण पुन्हा एकदा बोलू शकतो, की गाड्या लोकल ट्रेन्सचे तर आपण काउंट केलेलंच आहे. बट त्यासोबतच पुन्हा आपण बघू शकतो, की काही फॅक्टरीज वगैरे किंवा कमर्शियल ऑफिसेस हे आपण बघू शकतो. परंतु यांच्यासोबतच म्हणजे स्कूल, शाळा, कॉलेजेस तेही बघू शकतो आणि यांच्यासोबतच आपण काय बघू शकतो, की त्याच टाउनमध्ये होणारी शेती, त्याच टाउनमध्ये होणारे माळरान, त्याच टाउनमध्ये होणारे म्हणजे काही चुली यांचा वापर अशा प्रकारचे दोन्ही जे क्षेत्र आहेत, ते दोन्ही ॲक्टिव्हिटीज आपण ज्या ठिकाणी बघू शकतो, त्याला आपण ट्रान्झिशनल एरिया म्हणजे सबब म्हणजे उपनगर असं आपण म्हणत असतो. तर त्यांनी तेच सांगितलेलं आहे, की ट्रान्झिशनल एरिया म्हणजेच काय तर तर गावापासून म्हणजे रुरल एरियापासून, रुरल सेटलमेंट पासून बाहेर आलेले,
परंतु कंप्लीटली शहरामध्ये कन्व्हर्ट न झालेले त्याला आपण टाउन असं म्हणू शकतो किंवा उपनगर त्याला आपण असं म्हणू शकतो. सो हिअर इज द थिंग द बँड्रा भांडूप जे यांनी आता सांगितलं, आता तरी बँड्रा भांडूप इज बेसिकली completely turned, we can say, but still, they have said over here, Bandra and Bhandup are the suburban of the Mumbai city. So here is the thing. तर आता आपण बघूया नेक्स्ट पॉइंट दॅट इज प्लांट सिटी. सो व्हॉट इज दॅट प्लांट सिटी आपण आता बघूया. आफ्टर द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन द अर्बनायझेशन occurred in the large scale throughout the world. And since the urbanization was not well planned, the cities began to grow in haphazard manner. Because of the employment opportunities, a large scale of migration of cities occurred. As a result, the availability of land is always a serious problem in cities. A lot of diversity is visible in the land use of cities. Then we can say the limited land, the varied land use, or we can say the land uses, that is not land uses, and burgeoning cities. Okay, that is burgeoning burgeoning cities resulted in the through the having the planned cities for the future. Even before the city grows, this land is used. The predetermined and the planned layout is prepared according to the city's development. Alright, so we will stop over here and next point आपण इथून रीड करूया. सो बेसिकली त्यांनी काय सांगितलं, प्लॅन सिटीजचा महत्व म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये किंवा कोणतेही जे शहर असेल तर व्यवस्थित जर प्लॅन्ड असेल, नियोजित असेल, तर त्याचा कधीही आपण वापर किंवा कधी चांगल्या प्रमाणे ती जमीन आपण वापरू शकतो. भले आता आपण बघू शकतो की कल्याणच्या आपण त्या एरियामध्ये बघतो. तो दिस इज नॉट दॅट मच प्लॅन्ड सिटी. आपली कल्याण शहर आहे तो आपला तेवढा हा नियोजित असलेला शहर बघू शकत नाही आपण. कारण आपल्या शहरामध्ये कसं झालंय, आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकं आलेले आहेत आणि लोकं आपल्या आजूबाजूला असलेल्या काय म्हणतात त्याला आपण नोकरीच्या आजूबाजूला असलेल्या नोकरीच्या उत्पन्न म्हणजे ऑपॉर्च्युनिटीमुळे म्हणजे नोकरीच्या अवेलेबिलिटी नोकरी असले आपल्या आजूबाजूला नोकरी आहे यासाठी नोकरी आहेत म्हणजे काय बघा, कल्याण सिटीच्या आजूबाजूला जर उल्हासनगर आहे जिथे आपल्याला चांगल्या बऱ्यापैकी काम भेटू शकतो. ठाणे आहे, डोंबिवली आहे. नंतर आपण बघू शकतो या ठिकाणी आपण बोलतो काही रूरल एरिया आहे आणि पुन्हा एकदा आपण बघू शकतो की भिवंडी सारखे क्षेत्र या ठिकाणी जास्तीत जास्त कारखाने जास्तीत जास्त हे असल्या कारणामुळे लोकांना कामकाजाचे जे आपण उपलब्धी आहे ते जास्त प्रमाणात असलेले आपण बघू शकतो. मीन्स व्हॉट द एम्प्लॉयमेंट रोजगार हा जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो कल्याण या सिटीच्या आजूबाजूला. याच कारणासाठी कल्याण या सिटीमध्ये किंवा कल्याणमध्ये आपण जस्ट वी आर टेकिंग एक्झाम्पल. ओके, सो कल्याण या सिटीमध्ये आपण जास्तीत जास्त लोक किंवा जास्तीत जास्त लोक सेटलमेंट होणार किंवा मायग्रेट होताना म्हणजे लोक त्यांचे गाव वगैरे सोडून इथं येऊन सेटल होण्याला आपण बघू शकतो कारण रोजगार असल्या कारणाने. तर हे एक एक्झाम्पल दिलं. ते एक्झाम्पल कशाशी रिलेट करू शकतो तर आपण हे रिलेट करू शकतो की जेव्हा इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं होतं म्हणजे जेव्हा प्रबोधन झालं होतं की कारखान्यामध्ये ह्यांच्यामध्ये या क्षेत्रामध्ये प्रबोधन झालं होतं तेव्हा अर्बन एरियामध्ये किंवा ज्या ठिकाणी जास्तीत जास्त कारखाने किंवा ज्या ठिकाणी कारखाने आहेत त्या ठिकाणी लोक जास्तीत जास्त आले होते आणि त्यांच्या आल्या कारणामुळे ते आले आणि तेव्हा जे सिटी होती ती अनप्लॅन्ड होती. म्हणजे त्यांनी रेग्युलरली म्हणजे त्यांना कल्पना नव्हती ना की एवढे लोक एकसाथ येतील. तो मग त्यांनी जसं आपण बघितलं होतं की हे जागा नियोजितलेलं आहे की ही जागा स्कूलसाठी, एवढी जागा राहण्यासाठी, एवढी जागा सर्व्हिसेससाठी. हे कुठे ना कुठे तो नियोजन नव्हतं. त्याच कारणासाठी आपण बघू शकतो की आता जी आपली शहरांची जी हालत आहे किंवा शहरांची जी परिस्थिती आहे ही आपण बघू शकतो. परंतु एवढंच नाही तर म्हणजे बघू शकतो म्हणजे ते बेसिकली आपला जो शहर कसा झालाय तो बेसिकली आपला शहर हा अनप्लॅन्ड झालेला आहे. परंतु आता गव्हर्नन्स असा आहे, न्यू मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि विथ न्यू गव्हर्नन्स आणि न्यू विलिंग गव्हर्नन्स म्हणजे काय की जे इच्छाधारी जे नवीन राजकारणी आहे किंवा इच्छाधारी जे आपलं प्रशासन आहे ते प्रशासन काय करते हळूहळू आपलं जे अनप्लॅन्ड सिटीज होते त्यांना प्लॅन्ड सिटीज मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करत आहे. तर प्लॅन्ड सिटीचा कन्वर्ट करताना आपल्यासमोर कोणते कोणते सिटीज आहेत जे प्लॅन्ड आहेत, प्रॉपरली प्लॅन्ड आहेत आणि त्यांच्यामध्ये परिपूर्ण सुखसुविधा आहेत आणि व्यवस्थित जे म्हणजे जेवढे लोक आहेत त्यांना असणारी जी गोष्ट आपण जे बघितलं होतं अर्बन सिटीजमध्ये ते सर्व व्यवस्थित असणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, कोणते कोणते सिटीज आहेत तर ते आहेत सिंगापूर, सोईल साऊथ कोरियामध्ये, नंतर झुरिच दॅट इज स्वित्झर्लंड, वॉशिंग्टन DC USA,
Brazil, Brasilia or Brasilia that is in Brazil, then Chandigarh, Bhubaneswar, India, भुवनेश्वर इंडियामध्ये एक्सेट्रा ऑल द एक्झाम्पल ऑफ द प्लांट सिटी. तर हे कसं आहेत, एक प्लांट सिटीचं ते एक्झाम्पल आहे. त्याचमध्ये आपण ॲड करू शकतो आपली जी नवी मुंबई आहे. नवी मुंबई हे सुद्धा एक पर्टिक्युलरली प्लॅन्ड एरिया किंवा प्लॅन्ट सिटीज आपण त्यांना बघू शकतो, की त्यांच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित विभाजन केलेलं आहे, की कोणतीही जागा कमर्शियलसाठी, कोणत्या ग्राउंडसाठी, कोणता एरिया गार्डनसाठी आणि कोणत्या रेसिडेन्शियलसाठी. हे व्यवस्थित तिथं प्लॅन असल्या कारणाने आपण बघू शकतो, की दिस सिटीज बी कॉल्ड ॲज प्लॅन्ड सिटीज. तर प्लॅन्ड सिटीचा इम्पॉर्टन्स यासाठीच आहे, की या कारणामुळे प्रत्येक माणसाला त्याला हवी असणारी गोष्ट ही तर भेटतेच भेटते, परंतु त्याला म्हणजे त्याला राहण्याची जागाही व्यवस्थित भेटते, त्याला एम्प्लॉयमेंटही भेटतो, म्हणजे रोजगारही त्याला व्यवस्थित भेटतो. त्याची एंटरटेनमेंट गोष्ट म्हणजे कोणती आपण गार्डन वगैरे ते बोलतो तेही व्यवस्थित भेटतं आणि तो तिथे राहण्या कारणाने त्याची परिवाराची जी सुरक्षा ती असते ती तर होतेच होते. बट प्लस त्याच्या मुलांना शिक्षण वगैरे हे सुद्धा म्हणजे स्कूल, कॉलेजेस असतात हे सुद्धा जे गोष्टी आहेत हे सुद्धा त्यांना प्रॉपरली भेटत असतात. तर हेच कशाचं कशाचे लक्षणं किंवा कोणामुळे भेटू शकतात? दॅट इज ऑल बिकॉज ऑफ द प्लॅन्ड सिटीज. ठीक आहे. सो हिअर इज द थिंग. अशाप्रमाणे आपण बघू शकतो, की प्लॅन्ड सिटीज ही व्हाय इट इज टू मच इम्पोर्टंट. ह्याचे जे पुढचे काही गोष्टी आहेत त्या आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघूया. आय होप तुम्हाला सगळ्यांना ते कळालं असेल. कोणाला काही डाऊट असेल तर यू गाईज कॅन आस्क. ओके. सो इज देअर एनी डाउट?